करायचं म्हणलं तर आपल्याला धुळीला मिळवा जावं लागतंय. अशा प्रकारे काळने मी विचार करू लागला. हनुमान श्रीरामाचा किंकर श्रीराम बसनियात्या तत्पर त्याची कपट करी जोनर त्याचे शरीर. अरे हनुमान साधा नव्हता, बल्लाळदेवीर होता आणि तो अतिशय रामाचा अंतःकरण त्याचं भरून गेलेलं होतं. आणि त्याला जर कपट करायचं म्हणलं तर आपलं काही चालणार नाही. काळने मी विचार करू लागला. ऐसे जाणत मी आपण सवय सांगत असे रावण कपिशी जे विघ्न करा ना ते मदती मरण. असा विचार करू लागलेला त्यावेळेस राजा रावण सांगू लागला, बाबा काही कर पण त्या हनुमंताला कसं मारायचं आणि काय करायचं तुला माहित आहे. राजा रावण बोला, पाया पडून रावणे अर्ध राजे देईना म्हणे मदनी मालिया प्राणे राज्य कोणे. राजा रावण पाया पडू लागलेला आहे. अरे बाबा तू जर एवढं माझं कार्य जर पार पाडलंस तर तुला मी ही लंकेचं अर्ध राज्य देईल. राजा रावण बोलू लागलेला. आता नवत तराव येते तरी रावणाची करीला गाते तया परीच हनुमंते होया माते. विचार केला. अरे आता म्हणले आपण जर इथं बी राहिलं तरी आपल्याला राजा रावण मारल्याशिवाय सोडणार नाही. अरे अशा दुष्टाच्या हातानं मारण्यापेक्षा त्या रामाच्या भक्ताच्या हातानं जर मेलं तर आपलं काहीतरी स्वार्थक होईल. अशा प्रकारे काळने मी विचार करू लागलो. हनुमान सबरा श्री रघुनाथा श्रीराम प्रेमे सदा डुलत होता त्याची न्यात घात कृत कृतार्थ मी झालो. कारण हनुमान साधा नव्हता, बल्लाळदेवीर होता. 14 वर्ष 14 दिवस रामाची सेवा केलेली असा तो बल्लाळदेवीर असणारा हनुमंतराया पुढे काय करतो. आईचे विचारून म्हणे मान देत होता त्याच्या तिघां. अशा प्रकारे त्या काळने मी विचार केला आणि राजा रावणाला मान दिला. काळने मी हनुमंतरायाला मारण्याकरता तयार झालेला आहे. आईचा कोण आहे त्वर जो वलंगू शके तुझे उत्तर करून. अरे राजा रावणा, अरे लंकेमध्ये तुझ्यापेक्षा थोर कोण आहे. तुझं उल्लंघन कुणी करू शकणार नाही असा काळने मी राजा रावणाला जावे जव मारते तवा आपण गेला शीघ्र गते माया केली तीन गोती ते. राजा रावणाचं बोलणं ऐकलं ताबडतोब काळने मी निघाला आणि ज्या त्या पर्वतावर स्वतः हनुमंताच्या अगोदर जाऊन तो तिथं सिद्ध झालेला आहे. आते ते जाऊन रक्षकाना केला श्राम निर्माण फळे जळे संपूर्ण वृक्षारोपण. राक्षस साधे नव्हते ते बी बल्लाळदेवीवर त्यांना काही करता येतं. ताबडतोब गेला आणि चांगल्या प्रकारचे तिथं अतिथी केलं. फळं फुळं झाडं निर्माण पाणी सगळं तयार केलेलं आहे. आपण घेऊन अग्निहोत्रा ताप सवेची निशाचर दिसे उपवासी निरंतर गेले उदर स्वतः धरलेला आहे. आणि अशा प्रकारे तू ध्यानस्थ बसलेला आहे. ते जे डोळे म्हणले या बुबळामध्ये खोल खोल गेलेले, पोट कपाटाला गेलेलं आहे. अशा प्रकारे काळनिमीनं वेश धरलेला. माता जटाचा सवार परिधान त्याची वक्लांबर वक्री वाढले श्यामाश्रुपार आदी विचित्र भासती. कारण त्याच्या डोक्यावरले केस अतिशय वाढले, दाढी वाढलेली आणि पोट कपाटाला गेलेलं. अशा प्रकारे वेश धरून हनुमंतरायाची वाट बघू लागले. काक बळात लिंग बुडाले केशांत वानप्रस्थ रूपत येत जप करीत. अरे काकातले केस त्याच्या हातात वाढलेले, असा काळा असणारा काळ्या खापरासारखा आणि ध्यानस्थ जसो का एखादा कोणता महात्मा साधूच आहे अशा प्रकारे तू बसलेला आहे. हाती घेऊन जप माळे बुबळे नेली बवया तळी जैसी खेतरी मुद्रा लाविली तैसे शैले दिसे. कारण जसा एखादा बगळा जसा तळ्याच्या ठिकाणी
खेचरी मुद्रा लावून बसतो त्यासारखा काळ नेहमी त्या पर्वतावर हनुमंताची वाट बघत बसला. घालून या वज्रतना करून या एका ग्रामन बकव्रत धरून ध्यान पाहे आगमन. कारण चांगल्या प्रकारे वज्रासन केलेलं आहे, चांगल्या थाटामध्ये बसलेला आहे, डोळे खोल गेलेले आणि तो हनुमंतरायाची वाट बघला. उदका माझे आईच्या बका जायचा कोणी सत्य सात्विक जळवाची पुण्य लोक आयसा देक. जसं एखादा म्हणले नदीच्या ठिकाणी ढाव असतो त्या ढावामध्ये मासे असतात आणि जसा एखादा बगळा म्हणले त्या ढावामध्ये एखादा ध्यानस्थ बसावा आणि मासावर आला की गटकून गिळावा त्यासारखा तो काळ नेहमी विचार करत आली दुष्ट तळे घटकाऊन सगळा गिळे ते विराक्षेच कपट मेळी कपी आगमन. कारण मासा डोळ्यासमोर आला का तरी सोडित नव्हता, ते गटकून गिळायचा. त्यासारखा काळ नेहमी त्या पर्वतावर हनुमंतरायाची वाट बघू लागले. दक्षिण दिशेची बागे जैसी मुसवतीले की नक्षत्राचा पुंज स्वर्गी असा विचार करत असताना दक्षिणेकडून जसा सूर्य निघावा आणि सूर्याचे किरण जसे तेजस्वी दिसावेत त्यासारखा हनुमंतराया येऊ लागलेला आहे. के बाळ सूर्य उदयाला तैसा येतसे दादूला ना तरी शेचपणा उनी निष्ठाला मनी निघाला. जसा म्हणले सूर्य जसा उगवल्याबरोबर चांगला दिसतो त्यासारखा हनुमंतराया लकलकीत असणारा दिसू लागलेला आहे आणि तो ती पर्वताकर येऊ लागलेला आहे. ऐसे उडान कपिनाता आले पर्वताचे माता देखता अंकात राच चित्ता धीर सर्वता. कारण काय मी विचार करू लागलेला तेवढ्यात म्हणले हनुमंतरायाचं उडान तिथं आलेलं आहे. पुढे काय करतात? आ डोळा पडली जापड्या हाता वळले वेगड्या पडली मनाची मुरकुंडी ना वेग कारण हनुमंतराया